हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी ही काठापदराची साडी नेसणार आहे आणि ही एकदम परफेक्ट साडी फक्त एका सेफ्टी पिनने नेसणार आहे। कारण एक कमेंट होती, त्यामध्ये असं होतं दिलेलं की एवढे जर का सेफ्टी पिनचा आपण वापर केला तर आपली साडी फाटू शकते किंवा तिला जास्त भोकं पडू शकतात। तर यासाठी मी तुम्हाला फक्त एका सेफ्टी पिनचा वापर करून आजची ही साडी नेसून दाखवणार आहे। तर चला आजच्या ह्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया। तर इथे आता मी साडी नेसण्यापूर्वी पहिल्यांदा सॅन्डलचा वापर केलेला आहे। दररोजची साडी नेसताना तुम्ही सॅन्डलचा वापर केला नाही तरी काही हरकत नाही, पण ज्यावेळी तुम्ही कुठल्या मोठ्या कार्यक्रमासाठी जात असाल त्यावेळी मात्र तुम्ही सॅन्डलचा वापर करा आणि त्याच्यानंतर साडी नेसा। तर आता इथे आपल्याला साडी टक करायची आहे। तर टक करण्यापूर्वी पहिल्यांदा आधी मी ती जी साडी आहे तिथे मी पहिल्यांदा गाठ बांधून घेतली साडीच्या टोकाला आणि त्याच्यानंतरच ही जी साडी आहे ती मी टक केलेली आहे। आता इथे ही टक करण्याची पद्धत किंवा ती गाठ का बांधलेली आहे हे सगळं मी आधीच्या व्हिडिओजमधून सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे आधीचे व्हिडिओ पण तुम्ही नक्की पहा, म्हणजे तुम्हाला ज्या सोप्या ट्रिक वाटतात ना त्या ट्रिकने तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने सुद्धा साडी नेसू शकता। तर आता इथे आपल्याला हा पदर काढायचा आहे। आता ही जी साडी आहे ती काठापदराची आहे। आता या साडीविषयी मी तुम्हाला सांगते। ही जी साडी आहे ना ती बाकी पूर्ण चांगली आहे, सॉफ्ट आहे, पण साडीचा जो पदर आहे तो मात्र खूपच कडक आहे। आणि आता ह्या साडीला तुम्ही काठ जो आहे तो तुम्ही बघत असाल, साडीची जी बॉर्डर आहे त्या बॉर्डर इतकंच आपल्याला फक्त पदर काढायचा आहे। त्याच्यामुळे हा जो पदर आपण काढणार आहोत तो एकदम छोट्या छोट्या प्लीट्स घेऊन काढणार आहोत, कारण की हा जो काठ आहे तो जर तितकाच आपण पदर काढला ना तर खूप सुंदर असा हा आपला पदर हा दिसणार आहे। तर याच्यासाठी हा मी जितका काठ आहे तितकंच मी फक्त जी पहिली प्लीट आहे आपली ती घेतलेली आहे। आणि आता पहिली जी प्लीट आपली पदराची असते ती आपल्याला मोठी काढायची आहे आणि बाकीच्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्याला छोट्या छोट्या काढायच्या। तर आता हा जो पदर आहे साडीचा तो एकदम असा भरजरी आहे आणि खूप कडक आहे। त्याच्यामुळे आपल्याला नेहमीप्रमाणे आपण जसा पदराच्या प्लीट्स काढतो तशा आपल्याला काढायचे नाही आहेत। तर इथे मी काय केलेलं आहे माहिती आहे का, की पहिली जी आपली प्लीट आहे ती मी काढून घेतली आणि अशा प्रकारे जितका भाग त्या साडीच्या पदराचा कडक आहे तिथपर्यंत मी आधी पहिल्यांदा ती जी पहिली प्लीट आहे ती प्रेस करून घेतलेली आहे। आणि त्याच्यानंतर इकडे एक क्लिप आहे, जो आपल्या कपड्यांचा क्लिप असतो तो मी इथे लावलेला आहे। आता वरती एक क्लिप लावला आहे आणि खाली एक क्लिप लावला आहे, आणखी एक तिसरा क्लिप पण मी मध्ये वापरणार आहे। पण आता आपल्याला पहिल्यांदा जी दुसरी प्लीट आहे आपली ती काढून घ्यायची। आता दुसरी ज्यावेळी प्लीट आपण काढणार आहोत ती पहिल्या प्लीटपेक्षा थोडीशी छोटी साईजमध्ये आपल्याला काढायची आहे। आता इथे काय आहे ना की ज्यावेळी आपण अशा प्रकारे प्लीट काढतो ना छोट्या छोट्या, त्यावेळी ह्या ज्या काठापदराच्या ज्या साड्या असतात त्यांचे जो पदर असतो ना तो छोट्या छोट्या प्लीट काढल्यामुळे त्यांना मध्ये स्पेस मिळत नाही, म्हणजे जागा भेटत नाही त्यांना सेट होण्यासाठी। आणि याच्यामुळे आपल्याला अशा प्रकारे ज्यावेळी पदर काढायचं असेल ना त्यावेळी मी ज्या पद्धतीने तुम्हाला पदर आता हा काढायला दाखवलेला आहे ना त्या पद्धतीनेच तुम्ही हा पदर नक्की काढून पहा। आता मी इथे काय करत आहे, एक एक अशी प्लीट घेत आहे आणि ती प्रेस करत जात आहे आणि बस त्यांना क्लिप लावत आहे। आपण ह्या सगळ्या एकदम प्लीट्स काढून घेतल्या तर मात्र ह्या सगळ्या ज्या प्लेट्स आहेत त्या आपल्या व्यवस्थित येणार नाहीत, कारण की त्यांना स्पेसच नसणार आहे मध्ये, त्याच्यामुळे आपल्याला खूप वेळ लागू शकतो। तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, फक्त एक एक प्लीट अशा प्रकारे घ्यायची आहे। आता बघा इथे मी एक प्लीट घेतली आहे, बस वरती आता जो क्लिप आपण लावला आहे तो आधी त्या प्लीटला मी लावून घेणार आहे आणि बस ती सेट झाली की त्याच्यानंतर खाली जे आपले क्लिप लावले ते आपल्याला फक्त त्या प्लीटला लावून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही बघत असाल, आता इथे मी या दोन प्लीट आहेत त्या काढलेल्या आहेत बघा, या साईडने मी तुम्हाला दाखवते, इथे दोन आपल्या प्लीट पडलेल्या आहेत। आता ह्याच आपल्याला आधी सेट करून घ्यायच्या आहेत। असं केल्यामुळे काय होणार आहे ना की कधी कधी बघा काही जे प्लीट्स बघा असतात ना त्या एकदम बाहेर पडतात, म्हणजे पूर्ण आपला पदर ज्यावेळी आपण पिनअप करतो ना त्याच्यानंतर ते बाहेर येतात, मग परत आपल्याला त्या व्यवस्थित कराव्या लागतात। तर याच्यासाठी आपला वेळ जो आहे ना तो वाचू शकतो जर आपण अशा प्रकारे ह्या प्लीट काढल्या तर। अशा प्रकारे फक्त आपल्याला एक एक किंवा दोन दोन प्लीट काढा आणि बस त्या सेट करा, आधी प्रेस करत जा आणि नंतर त्यांना आपल्याला क्लिप लावून घ्यायचं आहे। तर बघा मी इथे दोन दोन प्लीट घेतल्यात, त्यांना पहिल्यांदा वरती क्लिप लावला, त्याच्यानंतर त्या बाकीच्या पूर्ण प्लीट मी प्रेस करत गेले आणि बस हे जे खालचे जे दोन क्लिप आहेत ते मी लावत चाललेली आहे।
तर ज्या बॉर्डरवाल्या ज्या साड्या असतात ना किंवा काठपदराच्या ज्या साड्या असतात ज्यांना जितकी बॉर्डर असते ना तेवढ्या बॉर्डरने जर का तुम्ही पहिली प्लीट काढलात आणि बाकीच्या तशाच प्लीट्स घेतल्यात ना ते खूप सुंदर दिसतात. मात्र काही ज्या साड्या असतात ज्यांच्या खूप मोठ्या बॉर्डरी असतील तर मात्र तुम्ही अशा प्रकारे प्लीट नाही काढू शकत. तर अशाच पद्धतीने फक्त तुम्हाला इथे ह्या जो पदर आहे या साडीचा, जर का तुमच्याकडे अशाच प्रकारची साडी असेल जिचा जो पदर आहे तो खूप कडक असेल आणि तुम्हाला बॉर्डर जर लहान असेल आणि तितकंच जर का तुम्हाला प्लीट काढायच्या असतील तर तुम्हाला अशाच प्रकारे तो जो पदर आहे त्या पदराच्या ज्या प्लीट्स आहेत त्या काढायच्या आहेत. आता सगळ्या ज्या आपल्या प्लीट आहेत त्या आपल्याला अशा एक एक करूनच अशा प्रकारे फक्त पिनअप करत आपल्याला जायचं आहे. कपड्यांचे जर का तुमच्याकडे क्लिप नसतील तर तुम्ही आपल्या केसांच्या क्लिपचा पण वापर करू शकता. जे आपले बनाना क्लिप आहेत किंवा अगदी खेकडा क्लिप पण चालतील, पण खेकडा क्लिपमध्ये तेवढं जे प्लीट्स आहेत ते राहू शकणार नाहीत व्यवस्थित. त्यापेक्षा तुम्ही बनाना क्लिपचा वापर इथे करू शकता. तर इथे मध्ये मी व्हिडिओचा स्पीड वाढवलेला होता कारण की सेम मेथड होती आणि व्हिडिओ खूप मोठा झाला असता. तर आपला पदर जो आहे तो जसं मी तुम्हाला ज्या ट्रिकने तुम्हाला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपण इथे काढलेला आहे. फक्त हा जो पिन जो आपण क्लिप लावलेला आहे तो फक्त इकडे साईडला मी लावून घेतला आहे. म्हणजे आधीचे जे खालचे जे आपले पिन आहेत त्याप्रमाणेच मी तिथे लावून घेतलेला आहे. आणि आता इथे आपला जो पदर जो आहे तो असा गुंडाळलेला आहे त्याच्यामुळे तो मी परत एकदा व्यवस्थित असा करून घेते. व्यवस्थित आपला पदर करून झाला. आता जे आपला जो पदर जिथे आपलं कडक सगळं जो पदराचा भाग होता तो आपण सगळा व्यवस्थित असा घेतलेला आहे. आता आपल्याला खालचे जो भाग आहे तो आपल्याला व्यवस्थित असा एक एक प्लीट करून आपल्याला एकत्र करून घ्यायचा आहे. आणि इथे पण आपल्याला एक क्लिप लावायचा आहे कारण की क्लिप आपण जर का लावला नाही ना तर बाकीच्या राहिलेल्या ज्या प्लीट्स आहेत ना त्या आपल्या व्यवस्थित अशा सेट होणार नाहीत. तर परत एकदा मी सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या अशा एकत्र करून घेतलेल्या आहेत. आणि आता इथे मी केसांचा जो माझा क्लिप होता बनाना क्लिप त्याचा इथे मी वापर केला आहे. तो क्लिप मी तिथे लावला. आता इथे क्लिप लावल्यामुळे काय होईल की ह्या ज्या बाकीच्या ज्या प्लीट्स आता राहिलेल्या आहेत आपल्या ज्या आपल्या समोर येणार आहेत त्या सगळ्या अगदी व्यवस्थितपणे आपल्या सेट होणार आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, ज्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्याला अशा एकत्र घ्यायच्या आहेत आणि बस प्रेस करत जायचं आहे. इथे जे साडीचं जे कापड आहे ते थोडंसं स्लिपरी आहे. त्याच्यामुळे काय होत आहे ना की त्या ज्या प्लीट्स आहेत ना त्या थोड्याशा अशा सरकल्या पण जात आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या व्यवस्थित अशा हळूवारपणे आपल्याला सगळ्या सेट करून घ्यायच्या आहेत. तर सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्या अगदी व्यवस्थितपणे आपल्या आलेल्या आहेत. आता आपल्याला हा पदराला पिनअप करायचा आहे. तर पदराची जी उंची असते ती कितपत आपल्याला घ्यायची आहे ही पण एक महत्त्वाची गोष्ट आहे. पदराची जी उंची आपली असते ना ती आपल्या गुडघ्याच्या थोडा खाली आपला पदर यायला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला पदर हा घ्यायचा आहे. आता सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या मी सगळ्या अगदी व्यवस्थित अशा सेट केलेल्या आहेत. आता इथे मला पदराला पिनअपच करायचं आहे आणि मी तुम्हाला एक बोललेली आहे की मी फक्त एका सेफ्टी पिनचा वापर करणार आहे इथे आणि मी तुम्हाला ही साडी एकदम परफेक्टपणे नेसून दाखवणार आहे. तर इथे जो पदराला मी पिनअप करणार आहे तो फक्त हाच एकच सेफ्टी पिन आहे. बाकी मी कुठल्याही सेफ्टी पिनचा वापर करणार नाही आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ आधी तुम्ही पूर्ण पहा. आपला हा जो पदर आहे पदराच्या प्लीट्स आपण सगळ्या व्यवस्थित अशा केलेल्या आहेत. आता हे जे आपण क्लिप लावलेले आहेत ना ते आता आपण इतकेच काढायचे नाही. ज्यावेळी आपण पूर्ण साडी नेसून झाली की त्याच्यानंतरच आपल्याला ते क्लिप काढायचे आहेत. आता इथे या समोरच्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपण आता सगळ्या व्यवस्थित सेट करून घेऊया. आपल्याला अशा सगळ्या एकत्र करून प्रेस करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला वाटल्यास तुम्ही एक एक दोन दोन प्लीट्स एकत्र घेऊन सुद्धा ह्या प्रेस करू शकता. आता इथे बघा ह्या ज्या प्लीट्स आहेत आपण एकदम जवळजवळ छोट्या प्लीट्स काढलेल्या आहेत. त्याच्यामुळे बऱ्याच अशा प्लीट्स ह्या तुम्हाला इथे दिसत आहेत. आणि बघा साऊथ इंडियन स्टाईलमध्ये अशाच प्रकारे साडी नेसली जाते. म्हणजे भरपूर अशा समोर अशा पदराच्या प्लीट्स असतात आणि ते खूप सुंदर वाटतात. इथे जर आपण आता स्ट्रेटनरचा वापर केला ना तर त्या आणखी सुंदर दिसणार कारण की त्या मस्त अगदी लाईनमध्ये सगळ्या आलेल्या आहेत आणि त्या स्ट्रेट केला की आणखी सुंदर दिसणार आहेत. तर आता इथे काय होणार आहे, एक गोष्ट महत्त्वाची आहे. आपली ही जी पहिली प्लीट आहे पदराची ती एकदम गळ्याजवळ येते. पण मी तुम्हाला आज बोलली आहे की सेफ्टी पिनचा मी वापर करणार नाही आहे. तर याच्यासाठी मी काय करणार आहे, बॉबी पिनचा वापर करणार आहे.
आता बॉबी पिन कसा असतो हेही मी तुम्हाला सांगते, कारण की एक कमेंट होती की बॉबी पिन कसा आहे तो दाखवा, तर त्यांच्यासाठी इथे मी दाखवते. हा आपला जो केसाचा क्लिप असतो ना त्याला बॉबी पिन म्हणतात. आणि आता हा जो बॉबी पिन आहे तो आपली वरची जी प्लीट आहे ना, आपली जी काठाची आहे ती आपल्याला सोडून बाकीच्या सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्याला एकत्र अशा घ्यायच्या आहेत. आणि त्या सगळ्या प्लीट्स आणि आपलं ब्लाऊज ह्यांना आपल्याला बॉबी पिन हा लावून घ्यायचा आहे. असं केल्यामुळे काय होईल ना, की आपली जी गळ्याजवळची जी प्लीट येते ना ती एकदम आपल्या गळ्याजवळ येणार नाही. तर इथे आपण फक्त एक सेफ्टी पिन आणि एक बॉबी पिन यांचाच फक्त वापर केलेला आहे. आता इथे तुम्ही पाहत असाल पहिली जी आपली प्लीट आहे ती पण अगदी व्यवस्थित आलेली आहे, एकदम आपल्या गळ्याजवळ आलेली नाही आहे. आणि बाकी बघा, जर पहिल्याच प्लीटला आपण पिनअप केलं ना तर बाकीच्या प्लीट सगळ्या अशा पसरल्या जाणार होत्या. त्याच्यामुळे मी काय केलं आहे की पहिली प्लीट आपली जी वरची आहे ती सोडलेली आहे आणि बाकीच्या सगळ्या प्लीट्सना एकत्र घेऊन मी फक्त तिथे ब्लाऊजला आपल्या बॉबी पिन जो आहे तो लावलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा बॉबी पिनचा वापर करायचा आहे. आता आपण इथे पदर काढलेला आहे, सगळं अगदी पदराचं आपल्या प्लीट्स आहेत त्या व्यवस्थित आलेल्या आहेत. आता इथे आपल्याला कमरेच्या इथल्या प्लीट्स काढायच्यात. इथे आपण सेफ्टी पिनचा वापर करणार नाही आहोत. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा त्याचा साडीचा भाग आहे तो आपल्याला आपली जी पेटिकोटची नॉट असणार आहे तिथपर्यंत आपल्याला घ्यायचे आहे लांबी, म्हणजे जेवढं जे अंतर आहे तेवढंच आपल्याला घ्यायचं आहे इथे. आणि बस इथे आपण अशा प्रकारे आपल्या 2 बोटांमधून फक्त असा तो भाग आहे ना साडीचा तो खेचून घ्यायचा आहे. खेचून घेतल्यामुळे काय होईल की ह्या ज्या प्लीट्स आहेत ना त्या आपल्या आपोआप पडणार आहेत. परत एकदा मी इथे तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे एका हाताने आपल्याला एक जे साडीचा काठ आहे तो धरायचा आहे आणि दुसऱ्या आपल्या हाताने 2 बोटांमध्ये आपल्याला तो फक्त खेचून घ्यायचा आहे. आणि बस तिथे आपल्याला रबर लावायचा आहे. रबर प्रत्येकाकडे असतो तर तुम्ही इथे रबराचा वापर करायचा आहे. याच्यामुळे काय होईल, आपली जी साडी जी आपण सेफ्टी पिनला आपण घाबरतो आपली भोकं पडतील वगैरे तर ते अजिबात पडणार नाहीत. आणि जो आपण रबर जिथे लावलेला आहे तिथे आपल्याला बस टक करायचं आहे. इथे आपल्या या साईडला बघा कमरेच्या इथल्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्या आपोआप पडलेल्या आहेत. इथे आपल्याला काहीही मेहनत घ्यावी लागलेली नाही आहे. साडीचा पदर झाला, कमरेच्या प्लीट झाल्यात. आता आपल्याला इथे निऱ्या काढायच्या आहेत. निऱ्या काढताना एक महत्त्वाची गोष्ट, पहिली जी आपण आता निरी काढणार आहोत बघा, उजव्या साईडने आपण निरी काढत आहोत. त्याच्यामुळे पहिली जी निरी आहे ना ती आपण काय करायची माहिती आहे, त्याचं अंतर किती घ्यायचं ते मी तुम्हाला सांगते. जिथे आपण निऱ्या टक करणार आहोत ना त्याचं जेवढं अंतर आहे तेवढंच आपल्याला जी पहिली प्लीट आपण काढलेली आहे ती तेवढ्या अंतराने आपल्याला घ्यायची आहे. जेणेकरून बघा कधी कधी आपल्या जो साडीचा भाग असतो ना तो असा बाजूलाच राहतो, मग परत आपण असं टक करतो मग ते खराब दिसतं. त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं आहे, ज्यावेळी तुम्ही उजव्या साईडने ज्यावेळी निऱ्या काढता त्यावेळी पहिली जी आपली निरी येणार आहे तिचं अंतर जे आहे ते तुम्ही जिथे निऱ्या टक करणार आहात तेवढं अंतर तुम्हाला घ्यायचं आहे. आता इथे सगळ्या ज्या निऱ्या आहेत त्या आपण सगळ्या व्यवस्थित लाईनमध्ये घेतलेल्या आहेत, एका पाठोपाठ एक, म्हणजे अर्ध्या अर्ध्या इंचावरती तुम्हाला ह्या सगळ्या ज्या प्लीट आहेत त्या घ्यायच्या आहेत. ह्या प्लीट आपण अशा प्रकारे घेतल्या ना की त्या खूप सुंदर दिसतात. आता या निऱ्यांना पण मी पिनअप करणार नाही आहे, कारण की एक कमेंट होती की पिनअप आपला पोटाला लागू शकतो, तर त्याच्यासाठी आपल्याला पिनअप करायचा नाही आहे. फक्त आपण आता ह्या जो क्लिप आहे कपड्यांचा त्याचा फक्त मी वापर केला आहे, तो फक्त क्लिप लावला आहे. आणि बाकीच्या आता निऱ्या मला खालीपर्यंत सगळ्या व्यवस्थित सेट करायच्या आहेत. इथे आपल्याला सगळ्या ज्या निऱ्या आहेत त्या एक एक करून अशा घ्यायच्या आहेत एकत्र आणि फक्त प्रेस करत जायचं आहे. काठाचा जो भाग आहे तो पण आपल्याला व्यवस्थित प्रेस करायचा आहे. निऱ्या कशा काढायच्या, कशा सेट करायच्या ह्या बाबतीत पण हे मी एका व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. आता इथे आपल्या निऱ्या सगळ्या सेट झालेल्याच आहेत, फक्त आता त्या आपल्याला टक करून घ्यायच्या आहेत. तर निऱ्या व्यवस्थित अशा मी टक करून घेते. प्लेन पूर्ण अगदी दिसलं पाहिजे, समोर जाडसर दिसताना यासाठी आपल्याला निऱ्या टक करताना सगळ्या अगदी व्यवस्थितपणे टक करायचे आहे. तर बघा आजची ही जी काठापदराची जी साडी आहे ती मी फक्त एका सेफ्टी पिनचा आणि फक्त एका बॉबी पिनचा वापर करून ही साडी नेसलेली आहे. आणि तुम्ही पाहत असाल अगदी परफेक्टपणे आपली साडी फिटिंगमध्ये अगदी आलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ही साडी नेसू शकता. साडीचा जर पदर समजा तुमचा कडक असेल, नीट येत नसेल, तर यासाठी आजची ही ट्रिक तुम्ही नक्की वापरू शकता.
तर आता आणखी एक कमेंट होती ती म्हणजे शेपवेअरच्या बाबतीत. शेपवेअर तुम्ही एवढं घट्ट वापरता तर तुम्हाला पडायला होत नाही का? तर अजिबात पडायला होत नाही. इथे मी तुम्हाला चालून पण दाखवलं आहे. सँडलचा मी वापर केलेला नाही. सहज मी फक्त तुम्हाला चालून दाखवलेलं आहे. हे जे शेपवेअर आहे ते मर्मेड टाईपमध्ये आहे आणि ह्या शेपवेअरमध्ये तुम्ही खाली मी वाकून पण तुम्हाला दाखवलं आहे, चालताना पण दाखवलेलं आहे. आता धावू तर आपण नाही शकत. साडीमध्ये कोण धावायला जातं का? नाही जात. पण अगदी तुम्ही खाली बसू पण शकता आणि आमचा गोल्डन पण आलेला आहे बाजूला बसायला. सो हे जे शेपवेअर आहे ते कम्फर्टेबल आहे. फक्त एकच गोष्ट मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला शेपवेअरचं आता आपल्याला कसं आहे माहिती आहे का, सवय होणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर पेटिकोटची सवय असेल तर मात्र थोडंसं तुम्हाला वेगळं वाटेल शेपवेअरमध्ये, पण ज्यावेळी तुम्ही सवय कराल त्यावेळी तुम्हाला हे शेपवेअर नक्कीच आवडणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, ज्यावेळी तुम्ही शेपवेअर सुरुवातीला वापरायला घेता त्यावेळी फक्त तुम्ही साध्या सिंपलच्या हलक्या फुलक्या साड्या असतात ना त्या आधी घालून पहा आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या साड्या तुम्ही वापरून पहा. तर मला हे शेपवेअर कम्फर्टेबल वाटतं आणि एकदम स्ट्रेचेबल आहे. त्यामुळे तुम्हीही अगदी शेपवेअरचा वापर हा नक्की करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या ज्या सगळ्या कमेंट्स होत्या त्यांची मी उत्तरं दिलेली आहेत आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आजच्या ह्या व्हिडिओला लाईक करा आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय बाय.